स्ट्रेट लाईनचे पूर्ण कन्सेप्ट जर क्लिअर केली तर पेअर ऑफ लाईन तेच आहे. पेअर ऑफ लाईनमध्ये आपल्याला काय, पेअर ऑफ अ स्ट्रेट लाईन म्हणजे पुन्हा स्ट्रेट लाईनच आहे, कन्सेप्ट तेच घ्यायचे. स्लोप, त्याच्यानंतर सपोज डिस्टन्स बिटवीन लाईन्स किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, अँगल बिटवीन लाईन्स, आपल्याला कन्सेप्ट पूर्ण स्ट्रेट लाईनचेच आहेत. फक्त आता इथे एक काय नवीन कन्सेप्ट, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, म्हणजे आता इथं 2 लाईन येणार. ओके, आता 2 लाईन, आता या 2 लाईनची मग पुन्हा येणार आहे कंबाईंड इक्वेशन. आता कंबाईंड इक्वेशन काय, ओके, कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स, कोणत्याही 2 लाईन्स असल्या, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, आणि दुसरी लाईन सपोज हिअर a1 b1 c1 घेऊ, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. ओके, या लाईनला सपोज u नोटेशन दिलं, या लाईनला v, तर u इंटू v इज इक्वल टू 0. ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. ओके, आता हे कंबाईंड इक्वेशन म्हणजे फक्त या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, a1x प्लस b1y प्लस c1 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. ओके, हिअर ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सगळ्यात सोपं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, इक्वेशन ऑफ लाईन कशा काढायचे ते पाहिलं होतं. आता इथं काय 2 इक्वेशन ऑफ लाईन काढायचं आणि त्या दोन्हीची कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय, फक्त दोन्हीचा गुणाकार करा, आणि गुणाकार केल्याच्यानंतर आता हे x आहे, हे x आहे, दोन्हीचा प्रॉडक्ट केल्यावर x² येणार, म्हणजे इथं सेकंड डिग्री इक्वेशन येणार. ओके, आता हे जनरल लाईन्स आहेत, ax प्लस by प्लस c आणि इट इज ax प्लस by प्लस c. ही झाली जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन. तुमची लाईन जर अशी असली ax प्लस by इज इक्वल टू 0, याच्यात कॉन्स्टंट नाही. आता हे कॉन्स्टंट नाही म्हणजे काय, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग आपल्याला कंबाईंड इक्वेशन ऑफ एनी 2 लाईन अँड कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन दोन्ही पाहिजे. ओके, मग आता कंबाईंड इक्वेशन ऑफ एनी लाईन हे झालं तुमचं कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशनची जॉमेट्रिकल मिनिंग काय, ह्या झाल्या तुमच्या 2 लाईन. या दोन्ही लाईनची इक्वेशन म्हणजे ही इक्वेशन झाली. ओके, याचं कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर काहीतरी ही झाली सेकंड डिग्री इक्वेशन येईल. एकतर जनरल लाईन असल्या तर इट इज अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ऑर सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन येईल. होमोजिनियस इक्वेशन काय, कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ते नंतर डिस्कस करू. आता फक्त कंबाईंड इक्वेशन पहा. आता कंबाईंड इक्वेशन काय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं आली इक्वेशन ऑफ लाईन. आता हे कंबाईंड इक्वेशन काय, जॉमेट्रिकल मिनिंग काय त्याची, कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन इट इज अ कलेक्शन ऑफ ऑल पॉईंट ऑन बोथ लाईन्स. दोन्ही लाईनवरचं सगळ्या पॉईंटचं कलेक्शन. आता ही लाईन आहे, एक लाईन घेतली कोणती तरी, हे काय सपोज यू, या लाईनला यू म्हणून, म्हणजे या लाईनवरचा प्रत्येक पॉईंटचं कलेक्शन हे यू. म्हणजे या लाईनवरचा तुम्ही कोणताही पॉईंट घेतला तर ही इक्वेशन सॅटिस्फाय करणार. ही लाईन व्ही आहे, म्हणजेच या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तर तुम्ही काय करणार, ही इक्वेशन सॅटिस्फाय करणार. पण आता कंबाईंड इक्वेशन काय, यू इंटू व्ही इज इक्वल टू 0, म्हणजे ही इक्वेशन झाली कंबाईंड इक्वेशन. यू इंटू व्ही इक्वल टू 0 ही इक्वेशन काय करणार, या दोन्ही लाईनवरचा कोणताही पॉईंट सॅटिस्फाय करणार. म्हणजे तुम्ही या लाईनवरचा पॉईंट घेतला, यू लाईनवरचा पॉईंट घेतला तर फक्त ही इक्वेशन सॅटिस्फाय होते, ही इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. पण या लाईनवरचा पॉईंट घेतला तर ही सुद्धा इक्वेशन सॅटिस्फाय होणार. म्हणजे कंबाईंड इक्वेशन काय, दोन्ही लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तर ते सॅटिस्फाय करणार. म्हणजे कलेक्शन ऑफ ऑल पॉईंट्स ऑन द बोथ लाईन्स. ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर आता ही जर जनरल झाली कंबाईंड इक्वेशन, कोणतीही लाईन. आता स्ट्रेट लाईन इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी काय काय माहीत पाहिजे, एक तर स्लोप आणि पॉईंट, या 2 गोष्टी माहीत पाहिजेत. मग पॉईंट पासिंग थ्रू पॉईंट आणि स्लोप या 2 गोष्टी माहीत झाल्या की इक्वेशन ऑफ लाईन काढणार. आणि इक्वेशन ऑफ लाईन 2 लाईन मिळाल्या की या दोन्हीची कंबाईंड इक्वेशन. ओके, आता हे झालं जनरल कोणत्याही लाईनची कंबाईंड इक्वेशन. आता पाहिजे कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, हिअर ax प्लस by इक्वल टू 0. ज्याच इक्वेशनमध्ये आता इक्वेशन ऑफ लाईन काय, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, ज्याच्यात हा कॉन्स्टंट नाही. ती झाली तुमची इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग अशा 2 लाईन. ओके, यालाच आपण इन जनरल काय लिहितो, y इज इक्वल टू mx. पहिली लाईन असल्यामुळे इट इज y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. ओके, हिअर इथं m1 ची किंमत काय येणार, -a1/b आणि इथं m2 ची किंमत काय येणार, -a2/b. ह्या झाल्या तुमच्या 2 इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि या 2 लाईनची कंबाईंड इक्वेशन म्हणजेच काय, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन.
या दोन्ही लाईनची कंबाईंड इक्वेशन a1x प्लस b1y a2x प्लस b2y इज इक्वल टू 0 और इट इज m1x माइनस y इंटू m2x माइनस y इज इक्वल टू 0. कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि काय रिप्रेझेंट करणार तर सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. म्हणजेच कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. हा कन्सेप्ट लक्षात राहू द्या. म्हणजेच कोणत्याही दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन, दोन लाईनचं तुम्ही प्रॉडक्ट घ्यायले तर ते काय रिप्रेझेंट करणार सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे तुमचं जे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन जर दिलेली असली, आता याच्यावरचे क्वेश्चन हेच आहेत, फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग कंडिशन दिलेली असणार, स्लोप दिलेला असेल, पॉईंट दिलेला असेल, काहीतरी कंडिशन दिलेली असेल. ओके, आता सध्या आपण काय या दोन लाईनची कंबाईंड इक्वेशन काढली, ती सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आली. कोणतीही इक्वेशन असेल, सपोज 2x² प्लस 5xy प्लस 6y² इक्वल टू 0. ओके, इट इज सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. आता हे काय, ही सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजेच दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, इट इज अ कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजेच प्रॉडक्ट घ्यायलो, म्हणजे हा तुमचा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट आहे म्हणजे याचे फॅक्टर पाडणार, आणि फॅक्टर पाडल्याच्यानंतर सेपरेट केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हे मिळणार 2. म्हणजेच सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशनला सेपरेट केलं की तुम्हाला 2 लाईन मिळतात पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, म्हणजे बोर्डासाठी तुम्हाला हा थेरमच होता, एव्हरी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजेच सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असली की ही लाईन काय करते, रिप्रेझेंट टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे लक्षातच राहू द्या. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन म्हणलं कीच इट इज अ कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग याला सेपरेट केले की तुम्हाला ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईन मिळणारच, आणि ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईन या टाईपमध्ये, एक तर या टाईपमध्ये लिहा किंवा या टाईपमध्ये, दोन्हीपैकी कोणत्याही टाईपमध्ये लिहिलं तरी चालते. मग आता आपले पहिले 2 थेरम हेच होते. कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट होमोजिनियस इक्वेशन, आणि त्याचा कॉन्व्हर्स पार्ट काय होता, एव्हरी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, हे झाले 2. आणि याच्यावरच मग एक्झाम्पल्स तुम्हाला याला सेपरेट करायचे. मग सेपरेट करायचे तर काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखंच कॅल्क्युलेशन करायचे, जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कॅल्क्युलेशन करीत होतो. आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले, 2x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. ओके, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, इट इज अ सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हियर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, इट इज सेकंड डिग्री इक्वेशन. पण तुम्हाला कॅल्क्युलेशन सेम याच पॅटर्ननं करायचं. काय करणार, या दोन्हीचे फॅक्टर पाडणार. कशाचे फॅक्टर, ओके, हियर 2 आणि ओके याचे फॅक्टर नाही पडणार, इथे 3 घेऊ. ओके, 3 घेतला तर सरळ सरळ स्ट्रेट फॅक्टर पडतात. मग आता फॅक्टर पडले, तुम्ही त्याला सेपरेट करणार, इथं फॅक्टर्स येतील, इथेही 2 फॅक्टर येतील, पण ते लिनियर फॉर्ममध्ये येतील, लिनियर इक्वेशन इन x अँड y. इथं तुम्ही फॅक्टर पाडले तर काय येते, इट इज 2x² प्लस 2xy, सॉरी ओनली 2x प्लस 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. 2x कॉमन काढलं तर काय राहते, x प्लस 1. इथून 3 कॉमन काढलं तर काय, x प्लस 1. म्हणजे तुमच्याजवळ फॅक्टर काय, 2x प्लस 3 अँड x प्लस 1. ओके, हे फॅक्टर झाले आणि याच्यावरून तुम्हाला रूट्स मिळणार. आता इथं काय, 2x² प्लस 2xy प्लस 3xy प्लस 3y² इक्वल टू 0. देन याच्यातून तुम्ही 2x कॉमन काढणार. ओके, मग 2x कॉमन काढले की इथं काय राहणार, x प्लस y. म्हणजेच तुमच्याजवळ इक्वेशन येणार, फॅक्टर येणार याचं 2x प्लस 3y अँड x प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजेच 2x प्लस 3y इज इक्वल टू 0 और x प्लस y इज इक्वल टू 0. आणि इट इज लिनियर इक्वेशन इन x अँड y, आणि याच्यात कॉन्स्टंट नाही, म्हणून हे काय इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता हे झाले तुम्हाला स्ट्रेट जर फॅक्टर पडत असले तर. ओके, जर फॅक्टर पडत नसले, म्हणजे जसं याच्या आधी 6 घेतलं होतं, त्या 6चे फॅक्टर नाही पडत, मग तेव्हा तुमच्याजवळ फॉर्म्युला आहे. जसं क्वाड्रॅटिकमध्ये सुद्धा फॉर्म्युला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन, तसं इथं सुद्धा तुमच्यासाठी फॉर्म्युला आहे. आणि तो फॉर्म्युला कोणत्या याच्यात प्रूव्ह केलेला आहे, तर सेकंड थेरममध्ये. एव्हरी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हियर मग तुमच्याजवळ होमोजिनियस इक्वेशन काय, ax² प्लस 2hxy प्लस
बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता याला तुम्हाला सेपरेट करायचं आहे. तर सेपरेट करण्यासाठी फॅक्टर पडत असले तर चांगलंच आहे. फॅक्टर जर पडत नसले तर तुमच्याजवळ फॉर्म्युला आहे एच प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. हे तुमचं फॅक्टर पडण्यासाठीचा फॉर्म्युला. ओके. आता तुमचं इथं तर फॅक्टर पडली सरळ सरळ, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॅक्टर पाडूनच सोपं जातं. फॉर्म्युला यूज करायचा नाही. फॉर्म्युला कधी यूज करायचा? जर तुम्हाला फॅक्टर पडत नसले तर. म्हणजे आता इथं 3 इंटू 2 6चे फॅक्टर पडतात. आता पहिले इथे 6 घेतलं होतं तर त्याचे फॅक्टर पडत नाहीत. मग तेव्हा काय करणार? तर मग तेव्हा तुम्ही फॉर्म्युला यूज करणार. आता सपोज हेच असंच असलं 2x स्क्वेअर प्लस 5xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. ओके. इथं +3 घेतलं होतं, इथं -3. आता याचे फॅक्टर नाही पडत का? पडतात फॅक्टर. मल्टिप्लिकेशन -6 आणि ॲडिशन +5. -6 आणि ॲडिशन +5 पडतात फॅक्टर. +6 आणि -1. +6 -1 इथेही फॅक्टर पडतात. मग आता इथून तुम्हाला काय येणार? आहे एची किंमत कम्पेअर करणार. ओके. कम्पेअर विथ ए इज इक्वल टू 2, एच इज इक्वल टू 5/2 अँड बी इज इक्वल टू -3. आणि ह्या पूर्ण व्हॅल्यू याच्यात ठेवल्या या फॉर्म्युल्यात तरी तुम्हाला सेपरेट इक्वेशन मिळणार. पण फॉर्म्युला यूज करून स्टेप वाढायल्यात म्हणजे तुमचा मोठा व्हायला प्रॉब्लेम. म्हणून इथं जर फॅक्टर पडत असले तर सरळ या मेथडनंच फॅक्टर पडायचं. फॅक्टर पडत असले तर. ओके. मग फॅक्टर पडत असले तर सरळ तुम्ही कॅल्क्युलेशन करणार, फॅक्टर पडणार. या झाल्या 2 सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. मग इथं 4 घेऊ. आता फॅक्टर पडत नाहीत. ओके. मग तेव्हा तुम्हाला काय फॉर्म्युला असेल? आता इथे एचची किंमत काय? 2. मग हा फॉर्म्युला. ओके. हेअर एच किती आहे? 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर डायरेक्टली येतो 4 मायनस ए बी 2 इंटू -3 इंटू एक्स प्लस बी किती आहे? -3 वाय इज इक्वल टू 0. देन इट इज 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 10. Yes. It is +6 and it is 4. -3y is equal to 0. मग आता हे झालं तुमचं 2 सेपरेट इक्वेशन. 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 10 इंटू एक्स मायनस 3y म्हणजे एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस. हे झालं तुमच्या सेपरेट इक्वेशन. हे कधी फॅक्टर पडत नसले तर हा फॉर्म्युला यूज करा. तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला यूज केला तरी चालते. पण बाकीच्या यासाठी काय फॅक्टर पडत असले तर ते सोपं जाते. एखाद्या वेळेस काय 3 टर्म नसतातच तुमच्या याच्यात 2च टर्म असतील. एक्स स्क्वेअर प्लस 5xy इज इक्वल टू 0. होमोजिनियस इक्वेशन. हे सुद्धा होमोजिनियस इक्वेशन असेल. ओके. स्टँडर्ड इट इज होमोजिनियस इक्वेशन काय? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. ओके. याच्यात हे b इक्वल टू 0 म्हणून हे ॲब्सेंट आहे. जेव्हा 2च टर्म असतात तेव्हा तर फॅक्टर पडायची गरजच नाही. सरळ टर्म कॉमन घ्या. एक टर्म कॉमन घेतली म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 2x प्लस 5y इक्वल टू 0. ह्या झाल्या तुमच्या 2 लाईन. म्हणजे हे झाले सेपरेट इक्वेशन. जर तिन्ही टर्म असल्या तर आधी पहा फॅक्टर पडून. फॅक्टर पडत असले तर चांगलं, नसले पडत तर मग फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. ओके. केअरफुली लक्षात राहू द्या. एच प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0 कधी फॅक्टर पडत नसले तर. ओके. हिअर मग या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम असला तर ते तसंच सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एक एक्झाम्पल पाहू. तुमच्याजवळ बुक्स राहू द्याजवळ. सेपरेट इक्वेशनचं कोणतंही एखादं एक्झाम्पल. कोणतंही घ्या. इट इज एक्झाम्पल नंबर 15. ओके. आता एक्झाम्पल नंबर 15 पहा. ओके. केअरफुली पहा. 15 याच्यात काय दिलेले? फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ एक्स स्क्वेअर हिअर एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता फॉर्म्युला हे व्यवस्थित तुम्हाला पाठ असला तर ते फॉर्म्युले लिहित बसायची गरज नाही किंवा लिहा म्हणजे चुकत नाही. इट इज एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. ओके. आता हे कशामुळे लिहिलं? कारण इथे फॅक्टर पडत नाही.
कारण इथं 1 1 मल्टिप्लिकेशन 1 ॲडिशन 4 पडतच नाहीत. मग आता याच्या किमती आता बोर्डात जसं आपण कम्पेअर करून व्हॅल्यू लिहित होतो ते लिहित बसायची गरज नाही. डायरेक्ट पहा एचची व्हॅल्यू काय 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर इट इज अ 4 मायनस 1 इंटू 1 इंटू एक्स आणि प्लस बीची किंमत आहे 1 1 इंटू वाय म्हणजे हे काय आलं 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 4 मायनस 1 3 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. मग हे झालं तुमचं ॲन्सर. ओके आता ऑप्शनमध्ये काय दिलेले ऑप्शनमध्ये सरळ या टाईपमध्ये इक्वेशन दिलेले नाही वायच्या फॉर्ममध्ये दिलेले. मग आता याला सॉल्व करायचं असलं तर वाय इक्वल टू काय ते प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 3 एक्स बरोबर आहे काय वाय इक्वल टू या फॉर्ममध्ये. आता हे कोणत्या ऑप्शनमध्ये पहा किंवा याच्यानुसार कोणतं येते ॲन्सर ते चेक करा. ऑप्शन पहा चारही ऑप्शन केअरफुली पहा आणि ॲन्सर सांगा पटकन. बी ओके येते याच्यानुसार काय केले याच्यात एकदा प्लस घ्या किंवा मायनस घ्या कारण दोन्ही दिले नाहीत. एकदा प्लस घेऊन पहा ऑप्शन येते का पहा मायनस घेऊन पहा ऑप्शन येते का पहा. ओके त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 23 म्हणजे हे सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. पण आता ऑप्शनमध्ये इथं स्ट्रेट लाईन दिलेली नाही म्हणजे लाईन दिलेली नाहीत तुमच्या. जसं सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन म्हणले की सरळ 2 लाईन देणार पासिंग थ्रू ओरिजिन. आता इथं काय वन ऑफ द लाईन विचारले क्वेश्चन काय एक्स स्क्वेअर प्लस 6xy इक्वल टू 0. मग याला सेपरेट केल्याच्या नंतर एक्स आणि इथं काय येणार एक्स प्लस 6y इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स प्लस 6y इज इक्वल टू 0. ह्या झाल्या तुमच्या 2 सेपरेट लाईन. एखाद्या वेळेस काय ऑप्शनमध्ये हेच असेल मग हे नसलं तर आता इथं ऑप्शन काय काय दिलेत. ओके हिअर पॅरलल टू एक्स ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. तर आता इथं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर हिअर ही लाईन व्यवस्थित पहा एक्स प्लस 6y ही द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ओके पण हे एक्स इज इक्वल टू 0 आहे. मग एक्स इक्वल टू 0 कोणत्या लाईनची इक्वेशन आहे वाय ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस नाही हे काय एक्झॅक्ट वाय ॲक्सिसचीच इक्वेशन आहे. म्हणजे याच्यात ऑप्शन कोणतं आहे डी हे ऑप्शन. मग तुम्हाला एखाद्या वेळेस याच्यात एक टॅन अल्फाचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच नंबर नाही तिथं तर कंपल्सरी तुम्हाला फॉर्म्युलाच यूज करावं लागणार. एक्झाम्पल नंबर 19 सेपरेट द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2xy टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके आता इथं हे टॅन अल्फाची व्हॅल्यू माहीत नाही म्हणजे फॅक्टर तर पाडताच येणार नाही. मग सेपरेट करायचं म्हणल्यावर तुमच्याजवळ पुन्हा फॉर्म्युलाच आहे एच प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. हे झालं तुमचा सेपरेट इक्वेशनचा फॉर्म्युला कधी यूज करणार फॅक्टर पडत नसले तर. माझा इथं एच किती आहे केअरफुली पहा एच म्हणजेच काय एक्स वायचा कोइफिशियंट ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0 याला कम्पेअर करा. इट इज 2 टॅन अल्फा ही किंमत आहे 2h मग एच इज इक्वल टू काय ओनली टॅन अल्फा प्लस ऑर मायनस अंडर रूट टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 1 इंटू मायनस 1 इंटू एक्स प्लस मायनस 1 इंटू वाय इज इक्वल टू 0 कारण बीच्या जागेवर किती -1. मग आता इथं काय ते टॅन अल्फा केअरफुली पाहता प्लस ऑर मायनस अंडर रूट टॅन स्क्वेअर अल्फा आणि प्लस 1 आणि टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 काय असते सेक स्क्वेअर अल्फा. मग इथं काय लिहिता येते डायरेक्ट लिहू सेक अल्फा इंटू एक्स आणि मायनस वाय इज इक्वल टू 0. ओके आता ऑप्शनमध्ये पहा कोणते एकदा प्लस आणि एकदा मायनस घेऊन. ओके केअरफुली पहा एकदा प्लस मायनस वाय तर कंपल्सरी दोन्हीमध्ये कॉमनच आहे टॅन अल्फा प्लस सेक अल्फा इंटू एक्स आणि टॅन अल्फा मायनस सेक अल्फा इंटू ऑप्शन ए. ओके ऑप्शन ए. हे झाले तुमचे सेपरेट इक्वेशन म्हणजे फॅक्टर पडले तर चांगलं आणि नाही पडले तर सरळ फॉर्म्युला यूज करा. ओके देन हे झाले तुमच्या 2 लाईन्स. आता याच्यानंतर परत तुम्हाला नेचर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. ओके आता सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ओके आता याच्यासाठी कंडिशन काय घेतली आहे तर एच स्क्वेअर मायनस ई बी. ओके ओके
एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 नाही, इट इज ग्रेटर दॅन 0, त्याच्यानंतर लेस दॅन 0 आणि इक्वल टू 0. ओके, आपण इक्वल टू सांगतो. इक्वल टू 0 म्हणजे काय, लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडंट. एच स्क्वेअर मायनस ए बी लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडंट. त्याच्यानंतर लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0. ओके, लेस दॅन 0 आलं तर डज नॉट रिप्रेझेंट लाईन्स. हिअर एच स्क्वेअर मायनस ए बी आणि इट इज एच स्क्वेअर मायनस ए बी. हिअर रिअल अँड कोइन्सिडंट. त्याच्यानंतर इट इज डज नॉट रिप्रेझेंट real lines, and here real and distinct. एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे तुम्हाला काय एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू काढायची. कोणतीही इक्वेशन दिली कम्पेअर करा. कम्पेअर केल्याच्या नंतर काय करणार, सरळ सरळ एच ए आणि बीच्या किमती काढणार. तुम्हाला नेचर ऑफ लाईन विचारले की सरळ एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू काढा. इक्वल टू 0 आलं तर काय, रिअल अँड कोइन्सिडंट. लेस दॅन 0 आलं तर काय, डज नॉट रिप्रेझेंट रिअल लाईन्स. आणि एच स्क्वेअर मायनस ए बी हे जर पॉझिटिव्ह आलं तर काय, रिअल अँड डिस्टिंक्ट. हे असेच कन्सेप्ट तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये सुद्धा होते. तिथं रूट्स होते लाईन्सच्या जागेवर, इथं लाईन्स आहेत. ओके, कारण इथं आपण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, काय घ्यायला तर आपण कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. हे 2 लाईनचं कॉम्बिनेशन. तिथं क्वाड्रेटिक इक्वेशन काय, 2 लिनियर फॅक्टर इन एक्स त्याचं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे तिथं रूट्स होते. इथं काय तुम्हाला त्या 2 लाईन मिळणार. ओके, म्हणजे इथं नेचर ऑफ लाईन्स क्वाड्रेटिक इक्वेशन 10th किंवा 9th चॅप्टर असेल त्याच्यात होतं नेचर ऑफ रूट्स. ओके, नेचर ऑफ रूट्स रिअल डिस्टिंक्ट सेम कंडिशन होती. फक्त इथं बी स्क्वेअर मायनस 4ac घ्यायचं होतं क्वाड्रेटिक इक्वेशननुसार. आता क्वाड्रेटिक इक्वेशन इथं मी कॅपिटल लेटरमध्ये घेतो. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग काय होतं, बी स्क्वेअर मायनस 4ac हे इक्वल टू 0, ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 0. कंडिशन सेम, फक्त इथं रूट्स होते, इथं काय त्या लाईन्स. मग आता याच्यावर तुम्हाला थेरॉटिकली क्वेश्चन विचारतील किंवा कॅल्क्युलेटेड क्वेश्चन विचारतील. सरळ एक लाईन देतील आणि तुम्हाला नेचर ऑफ लाईन काढा म्हणतील. मग आता नेचर ऑफ लाईन ओके, एखादं एक्झाम्पल पहा तुम्ही. एकदम स्टार्टिंगचंच पहिले 3 एक्झाम्पल पहा. ओके, त्याच्यात थेरॉटिकल क्वेश्चनमध्ये काय सरळ तुम्हाला विचारले, रिप्रेझेंट लाईन्स रिअल असल्यात काय, त्याच्यानंतर रिअल अँड कोइन्सिडंट, आणि तिसरा क्वेश्चन होता रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल अँड डिस्टिंक्टसाठी एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0. रिअल अँड कोइन्सिडंटसाठी काय, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. फर्स्ट क्वेश्चनमध्ये फक्त रिअल विचारले, रिअल अँड कोइन्सिडंट नाही किंवा रिअल अँड डिस्टिंक्ट आहे. मग तिथं फक्त रिअलसाठी ही कंडिशन आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इट इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0. ओके, हे काय ओनली रिअल. मग याच्यात कोइन्सिडंट येतील किंवा डिस्टिंक्ट येतील. एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजे पहिल्या याच्यात ऑप्शन सी आणि दुसऱ्या याच्यात सरळ हे जे दिलेले आहेत त्याच फॉर्ममध्ये लिहा. ओके, आणि त्याच्यानंतर चौथ्या क्वेश्चनपासून तर सरळ तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहे. इथं व्हॅल्यू ठेवून द्या. पॉझिटिव्ह आलं तर रिअल अँड डिस्टिंक्ट, निगेटिव्ह आलं तर डज नॉट रिप्रेझेंट लाईन्स, आणि सरळ सरळ इक्वल टू 0 आलं तर काय, रिअल अँड कोइन्सिडंट. ओके, याच्यातच आपण याच बेसवर एक एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल नंबर 10 घ्या. ओके, एक्झाम्पल नंबर 10. बाकी स्ट्रेट क्वेश्चन आहेत, सरळ नेचर विचारलेले. ओके, एक्झाम्पल नंबर 10. ओके, केअरफुली पहा. आता इथं काय दिलेले, हिअर px स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता हे काय दिलेले, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ रिअल अँड डिस्टिंक्ट लाईन अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. आता हे काय रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल अँड डिस्टिंक्टची कंडिशन काय, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 ही झाली रिअल अँड डिस्टिंक्टची कंडिशन. एच स्क्वेअर एचची व्हॅल्यू किती येतं 3. ओके, 3 स्क्वेअर मायनस ए इट इज अ p अँड b इट इज 9 ग्रेटर दॅन 0. ओके, देन इट इज अ 3 स्क्वेअर म्हणजेच काय होते 9 ग्रेटर दॅन 9p. ओके, 9p ला इकडे येतो म्हणजेच 1 ग्रेटर दॅन p. आता ऑप्शनमध्ये काय, एकतर हेच असणार किंवा p इज लेस दॅन 1.
ओके, हे ऑप्शनमध्ये असेल. आता इथं ऑप्शनमध्ये काय, पी इज लेस दॅन 1, ऑप्शन बी. ओके, आता इथं काय दिलेलं आहे, रिअल अँड रिस्ट्रिंग एखाद्या वेळेस इक्वल टू देतील, रिअल अँड कोइन्सिडंट. मग रिअल अँड कोइन्सिडंट दिलं त्याची कंडिशन घ्या, मग त्याच्यानुसार सरळ इक्वल टू 1च येते. आता ऑप्शनमध्ये एकतर हे देतील, हे देतील, किंवा याला इंटरवलच्या फॉर्ममध्ये देतील. हिअर पी इज लेस दॅन 1. आता लेस दॅन 1 आहे म्हणजे पी बिलॉंग्स टू -∞ टू 1 आणि हे ओपन इंटरवल. कारण काय, इट इज 0 आणि हे सपोज 1 2 लेस दॅन 1 एकपेक्षा लहान म्हणजे इकडचेच नंबर येणार एकपेक्षा लहान. कुठपर्यंत आहे माहीत नाही, इट इज इन बिटवीन -∞ टू 1. म्हणजे ऑप्शनमध्ये या प्रॉब्लेममध्ये हे दिले ऑप्शनमध्ये, पण हे सुद्धा असू शकते. ओके, दोन्ही करेक्ट आहे. म्हणजे इथं जे बोर्डवर लिहिले हे ॲन्सर, हे ॲन्सर आणि हे ॲन्सर, तिन्ही ॲन्सर करेक्ट आहेत. परीक्षेत ऑप्शनमध्ये 3 पैकी एक येईल कोणतं तरी. ओके, हे असेल. आता या एक्झाम्पलमध्ये हेच आहे, इथं हे असू शकते. ओके, लक्षात राहू द्या. हे झालं तुमचं नेचर ऑफ लाईन्स. याच्यानंतर आहे ॲक्झिलरी इक्वेशन. ओके, ॲक्झिलरी इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. ओके, हिअर इट इज इक्वेशन काय, ax² प्लस bx प्लस इट इज ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. देन आता याची ॲक्झिलरी इक्वेशन काय, bm² प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आता प्रूफ लिहित नाही का. ओके, प्रूफ काय, सरळ डिवायडिंग बाय x², देन डिवायडिंग बाय x² केल्याच्यानंतर पुट y बाय x इज इक्वल टू m. y बाय x इज इक्वल टू m कशामुळे घेतले, कारण इट इज अ कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय, y इज इक्वल टू mx. 2 लाईन असल्यामुळे y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. मग ते m कोणत्याही लाईनचा स्लोप असेल, पहिल्या लाईनचा स्लोप असेल नाही तर दुसऱ्या लाईनचा स्लोप. मग y इज इक्वल टू mx. हा m म्हणजे काय, स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंटेड बाय दिस सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. या इक्वेशननं रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईनपैकी कोणत्याही लाईनचा स्लोप असेल हे m. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m. म्हणजे mच्या 2 व्हॅल्यू असणार. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे mच्या तुम्हाला 2 व्हॅल्यू. आता कोणतंही सपोज आपण पहिलेच एक्झाम्पल घेऊ, 2x² प्लस 5xy प्लस 3y² इक्वल टू 0. आता याची ॲक्झिलरी इक्वेशन काय, हे b आहे, 3m² प्लस 5m आणि प्लस 2 इज इक्वल टू 0. इट इज ॲक्झिलरी इक्वेशन ऑफ दिस इक्वेशन. मग आता या इक्वेशनची ही ॲक्झिलरी इक्वेशन म्हणजे याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर तुम्हाला mच्या 2 व्हॅल्यू मिळतील. आणि m म्हणजे काय, स्लोप ऑफ लाईन. कारण इथं y इज इक्वल टू mx म्हणजे mची व्हॅल्यू काय, y बाय x. आणि m इज अ स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इथं तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळाल्या आहेत. म्हणजे या इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत, त्या 2 लाईनचे स्लोप्स, एक m1 आणि एक m2. याच्या 2 ज्या काही व्हॅल्यू येतील ते एक m1 झालं आणि एक m2 झालं. हे झाले तुमचे या लाईननं रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईनचे स्लोप्स. ओके, हे झाले तुमचे ॲक्झिलरी इक्वेशन. ओके, आता ॲक्झिलरी इक्वेशन काय, ॲक्झिलरी इक्वेशन इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्लोप. इट इज अ सेकंड डिग्री इक्वेशन. ओके, केअरफुली हे लक्षात राहू द्या. ही झाली तुमची सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच काय, कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि याच इक्वेशनची ही ॲक्झिलरी इक्वेशन. आणि ॲक्झिलरी इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ स्लोप. आणि तो स्लोप कशाचा आहे, तर लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंटेड बाय दिस सेकंड डिग्री इक्वेशन. या इक्वेशनच रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईनचा स्लोप हे कोणतं आहे, इट इज m. इथे mच्या 2 व्हॅल्यू मिळणार. म्हणजे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, आपण पहिली क्वाड्रॅटिक इक्वेशन काय घेतली होती, एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इट इज 2x² प्लस 5x प्लस 3 या टाईपमध्ये एक इक्वेशन घेतली होती सुरुवातीला. मग याच्यावर एक्सच्या 2 व्हॅल्यू येऊ लागल्या. काय येऊ लागल्या, इट इज अ 2x² प्लस 2x प्लस 3x प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच 2x कॉमन काढले तिथं काय राहते, x+1 म्हणजे 3 आणि इट इज x+1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू -3/2 अँड x इज इक्वल टू -1. आता एक्सच्या ह्या 2 व्हॅल्यू आल्यात, x इज इक्वल टू -3/2 आणि x इज इक्वल टू -1. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हे x इज इक्वल टू -3/2 आणि x इज इक्वल टू -1 ह्या दोन्ही व्हॅल्यू ही सॅटिस्फाय करते.
हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्या दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल. मग तसंच आता इथं यमच्या ॲक्झिलरी इक्वेशन काय, दोन लाईनपैकी कोणत्याही एका लाईनचा स्लोप जरी माहीत असला, दोन ॲक्झिलरी इक्वेशन कधी वापरायचे, म्हणजे ॲक्झिलरी इक्वेशन तुम्ही आता प्रॉब्लेम करतो वेळेस यूज करणार ना कुठंतरी. आता ॲक्झिलरी इक्वेशन कधी यूज करायचे, तर तुम्हाला दोन लाईनपैकी होमोजिनियस इक्वेशननं रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एका जरी लाईनचा स्लोप माहीत असला की सरळ ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये ठेवून द्यायचं. सरळ सरळ दिलेलं असते, वन ऑफ द लाईन इज अ पॅरलल टू, वन ऑफ द लाईन इज अ परपेंडिक्युलर टू, या टाईपमध्ये. मग सरळ त्याला काय करायचं, ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याचं सरळ कॅल्क्युलेशन करा. ॲक्झिलरी इक्वेशन कधी, कारण ॲक्झिलरी इक्वेशन म्हणजेच काय, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ स्लोप. म्हणजे तुम्हाला स्लोपची व्हॅल्यू माहीत असली की सरळ याच्या जागेवर ठेवून द्या. कारण दोन व्हॅल्यूपैकी कोणतीही एक, आता स्लोप दोन आहेत म्हणजे दोन लाईन आहेत, त्या दोन लाईनपैकी कोणत्याही एका लाईनचा स्लोप जरी माहीत असला की सरळ सरळ ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये ठेवून द्या, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला मिसिंग टर्म येऊन जाईल. हे झालं तुमचं ॲक्झिलरी इक्वेशन. म्हणजे ॲक्झिलरी इक्वेशन कधी यूज करणार, दोन लाईनपैकी कोणत्याही एका लाईनचा स्लोप माहीत झाला की सरळ याच्यात ठेवून द्या. ओके, आता एक्झाम्पल पाहू याच्या ॲक्झिलरी इक्वेशनचं. ओके, एक्झाम्पल नंबर 51 पासून पुढचे पहा. एक्झाम्पल नंबर 51 त्याच्यापासून पुढचे. आता एक्झाम्पल नंबर 51 मध्ये काय दिलेले, ओके केअरफुली पहा. 51 एक 3x² मायनस 4xy प्लस ky² इक्वल टू 0. इट इज a second degree homogeneous equation and if a slope of one of the lines, या लाईनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनच्या स्लोपपैकी एका लाईनचा स्लोप दिलेला आहे. ओके, आणि किती दिलेलं आहे ते 1. म्हणजे तुम्हाला या लाईनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनच्या स्लोपपैकी एका लाईनचा स्लोप माहिती आहे. मग तुम्हाला काय सांगितले की होमोजिनियस इक्वेशननं रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एका लाईनचा स्लोप माहीत झाला की सरळ त्याला ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये ठेवून द्या. स्लोप म्हणजेच काय, इट इज यम. माझा याची ॲक्झिलरी इक्वेशन काढा, km² मायनस 4m अँड प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि गिवन काय दिलेले, m इज इक्वल टू 1. स्लोप दिलेला आहे m इज इक्वल टू 1. म्हणजे k इंटू 1² मायनस 4 इंटू 1 प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे k आणि हे काय होते 4 मायनस 4 प्लस 3 हे होते मायनस 1. म्हणजे k मायनस 1 इक्वल टू 0. म्हणजे k इज इक्वल टू काय आले 1. हे झालं तुमचा ॲन्सर. k इज इक्वल टू 1 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, बी. आता इथं तुम्हाला डायरेक्ट स्लोप दिला होता. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पहा. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 54 पहा. ओके, आता एक्झाम्पल नंबर 54 मध्ये काय दिलेले, हियर इफ अ लाईन 2x मायनस 3y कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन. म्हणजेच दोन लाईन या होमोजिनियस इक्वेशननं रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एक लाईन सरळ सरळ दिलेली आहे तुम्हाला. कोइन्साइड्स म्हणजे पॅरलल घ्या, पॅरलल म्हणजेच होमोजिनियस इक्वेशनमध्ये कोइन्साइडच येणार. ओके, 2x मायनस 3y इक्वल टू 0. मग एक लाईन दिलेली आहे, त्या लाईनचा स्लोप काढा. त्या लाईनचा स्लोप काय 2/3 येते. मग सरळ ॲक्झिलरी या इक्वेशनवरून ॲक्झिलरी इक्वेशन काढा. ओके, केअरफुली पहा ॲक्झिलरी इक्वेशन प्रॉब्लेम, केअरफुली पहा. ॲक्झिलरी इक्वेशनवरून ॲक्झिलरी इक्वेशन काढा आणि त्याच्यात स्लोपच्या जागेवर स्लोप ठेवून द्या, कॅल्क्युलेशन करा स्ट्रेट. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 69 पहा. ओके, आता 69 आहे सेम. ओके, केअरफुली पहा. इफ द लाईन्स 3x² मायनस kxy प्लस 2y² इक्वल टू 0. ओके, इफ वन ऑफ द लाईन 3x² मायनस kxy प्लस 2y² इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर टू द लाईन 2x मायनस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, वन ऑफ द लाईन, आता इथं केअरफुली पहा, वन ऑफ द लाईन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. मग या लाईनचा स्लोप काय, ओके, हे इट स्लोप हे लिहित बसायची गरज नाही. 2/3 हे झाला या लाईनचा स्लोप. आणि या लाईनला मग परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय मायनस 3/2. आणि हे झालं तुमचं यम. ओके, मग याच्यावर ॲक्झिलरी इक्वेशन काढा आणि यमची किंमत ठेवून द्या. ओके, तुम्हाला सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे तुम्हाला दोन लाईनपैकी एका लाईनचा स्लोप माहीत झाला की तोंडी केला. आता हे एवढं लिहित बसायची गरज नसते ना. आता तुम्ही आणखी कोणता प्रॉब्लेम पहा, सरळ सरळ त्याच्यावरचाच पहा. ओके,
किती 50. ओके, आता डायरेक्ट लिहितो ॲन्सर. ओके, 50 काय दिलेली इक्वेशन 3x² मायनस kxy प्लस 5y². याचे डायरेक्ट ॲक्झिलरी इक्वेशन लिहितो. ॲक्झिलरी इक्वेशन काय 5m² मायनस km प्लस 3 = 0. हे झाले ॲक्झिलरी इक्वेशन. आणखीन काय दिलेले परपेंडिक्युलर टू द लाईन 5x प्लस 3y = 0. म्हणजे परपेंडिक्युलर दिलेले म्हणजे गिव्हन लाईनचा स्लोप काय -5/3. ओके, आणि -5/3 म्हणजेच या लाईनने रिप्रेझेंट केलेल्या एका लाईनचा स्लोप काय 3/5. म्हणजे एमच्या जागेवर सोडवतो 3/5. इट इज मायनस k × 3/5 प्लस 3 = 0. आणि याचं कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे तुम्हाला प्रत्येक असं स्टेप बाय स्टेप लिहित बसायची गरज नाही. 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप दिला की सरळ सरळ कॅल्क्युलेशन करा. मग आता इथं सरळ कॅल्क्युलेशन कराय. हे किती येते 9/25 म्हणजे होतं 9/5 कारण हे 5 कॅन्सल मायनस 3k/5 प्लस 3 = 0. 5 ने मल्टिप्लाय करा. ओके, हे 9 आणि 15 किती होतात 24 = 3k म्हणजे k काय येते 8. k = 8. म्हणजे आता ॲक्झिलरी इक्वेशन कुठे यूज करायचे एवढं लक्षात राहू द्या. तुम्हाला 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप माहीत झाला. होमोजिनियस इक्वेशननं रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप माहीत झाला की सरळ ॲक्झिलरी इक्वेशन. ओके, हे लक्षात राहू द्या. मग पॅरलल देतील परपेंडिक्युलर, इथं जसं परपेंडिक्युलर हे कॅल्क्युलेशन करीत बसायची गरजच नाही तुम्हाला. सरळ सरळ तिथंच कन्वर्ट करा. परपेंडिक्युलर दिले सरळ रेसिप्रोकल घेऊन स्लोप लिहा. पॅरलल दिले ॲज इट इज लिहा. ओके, याच्यानंतर सम ऑफ द स्लोप अँड द प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स रिप्रेझेंटेड बाय द सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. आता इथं सुद्धा तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच कन्सेप्ट यूज केलेला आहे. आता हे m इट इज ॲक्झिलरी इक्वेशन मीन्स इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हे म्हणजे याला 2 व्हॅल्यू असणार. त्या 2 व्हॅल्यू काय म्हणले आपण m1 अँड m2. अँड दिस m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ 2 लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे तुम्हाला m1 अँड m2 हे रूट्स आहेत कशाचे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ओके, दीज रूट्स आर स्लोप्स ऑफ दिस इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे रूट्स तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि रूट्स त्याचा एक कन्सेप्ट माहिती आहे. सम ऑफ द रूट्स अँड द प्रॉडक्ट ऑफ रूट क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. ओके, तेच कन्सेप्ट यूज करून इथं तुम्ही हे 2 व्हॅल्यू लिहिणार. ओके, एक ax² प्लस bx प्लस c = 0. ओके, अल्फा अँड बीटा आर द रूट्स. देन सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट. इथं तुम्हाला डायरेक्ट आता 12वीचं चॅप्टर झाल्यामुळे हे माहीतच आहे. m1 + m2 काय -2h/b अँड m1 × m2 काय a/b. ओके, m1 + m2 आणि हे झालं तुमचं m1 × m2. हे -2h/b आणि इट इज a/b हे कशावर लिहिली या क्वाड्रॅटिक इक्वेशनवर. कारण हे m1 आणि m2 काय या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आणि हे रूट्स म्हणजेच काय स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग इथं काय होतं -b/a अँड इट इज c/a. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. ओके, सम ऑफ द रूट्स अँड द प्रॉडक्ट ऑफ रूट हाच कन्सेप्ट यूज करून हे लिहिले. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m. आता याच्यावरचे प्रॉब्लेम काय पुन्हा तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th ला होता प्रॉब्लेम. ओके, सेम त्याच टाईपचे प्रॉब्लेम. 2 रूटमधली रिलेशन तर इथं काय दिलेली असणार 2 स्लोप्समधली रिलेशन दिलेली असणार. m1 + m2 अँड m1 × m2 सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, आता याच्यावरचे एक्झाम्पल्स एखादं एक्झाम्पल पहा फक्त. म्हणजे ते डायरेक्टच लिहू. एक्झाम्पल नंबर सपोज 61. ओके, आता 61 काय दिलेलं आहे ओके ॲक्झिलरी इक्वेशनचाच प्रॉब्लेम येतो. ओके, आधी पाहू 61 काय वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय बायसेक्ट अँड अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, हिअर तुमच्याजवळ लाईन काय दिलेली आहे ax² प्लस bx ax² प्लस 2hxy प्लस
बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, क्वेश्चन केअरफुली पाहता. क्वेश्चनमध्ये काय 61 क्वेश्चन. ओके, आता हे काय यूज करायचं इथं तर ॲक्झिलरी इक्वेशनच यूज करायचं. कशामुळे यूज करायचं ते इथं स्लोप दिलेला आहे. इथं स्लोप कसा दिलेला आहे पहा. काय क्वेश्चन, वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय ax square plus 2hxy plus by square equal to 0 bisect an angle between coordinate axis. म्हणजे या लाईननं रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एक लाईन कोऑर्डिनेट ॲक्सिस मधला अँगल बायसेक्ट करेल. एक तर ही लाईन असणार, म्हणजेच या लाईननं अँगल बायसेक्ट करायला म्हणजे हे 45 हे 45 म्हणजे लाईनने एक्स ॲक्सिस केलेला अँगल काय 45 म्हणजे याचा स्लोप काय येणार tan 45 दॅट इज 1. पण लाईन हीच असेल असं काही नाही ना, ही सुद्धा असू शकते. मग हेही 45 हेही 45 म्हणजे हा किती असणार 135 म्हणजेच दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आला आहे -1 tan 135 म्हणजे तुमचा स्लोप काय आला आहे तर m इज इक्वल टू ±1 म्हणजे स्लोप माहिती आहे. मग स्लोप माहिती असल्यास काय करायचं असते ॲक्झिलरी इक्वेशन मध्ये ठेवून द्या. मग याची ॲक्झिलरी इक्वेशन काय bm² + 2hm + a इज इक्वल टू 0. bm केअरफुली पहा bm² आणि m काय ±1 म्हणून इथं डायरेक्ट 1 लिहितो. ±1 स्क्वेअर केला की ते काय होणार 1 प्लस 2h हे काय आणि प्लस a इज इक्वल टू 0. आता हिअर ±2h इज इक्वल टू हिअर इट इज b आणि a हे ±2h या साईडला येऊ. केअरफुली पहा b आणि a इट इज a + b. हे प्लस ऑर मायनस आहे या साईडला गेल्यावरती काय होणार मायनस ऑर प्लस म्हणजे प्लस ऑर मायनस लिहिलं तरी चालते झाले. आता हे झाले रिलेशन. आता ऑप्शनमध्ये काय तर हे नाही, ऑप्शनमध्ये स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ओके हां 4x² व्हॅल्यू काढायची. ओके म्हणजे 4x² इज इक्वल टू मग हे काय येणार a + b होल स्क्वेअर a + b होल स्क्वेअर ऑप्शन सी. म्हणजे तुम्हाला स्लोप माहीत झाला दोन लाईनपैकी एका लाईनचा की सरळ ॲक्झिलरी इक्वेशन यूज करायची. ॲक्झिलरी इक्वेशन आता याच्यानंतर काय पाहू लागलो आपण सम अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स. ओके कोणतं एक्झाम्पल पाहता. ओके 71 घ्या. Okay. If slope of one of the lines represented by 3x² plus 4xy plus lambda y² equal to 0 काय दिलेली कंडिशन here 3x² plus 4xy plus lambda y² is equal to 0 ही झाली तुमची इक्वेशन. मग आता याच्यात हे a हे 2h आणि हे b तर m1 plus m2 काय येईल m1 + m2 -2h/b म्हणजे -4/λ. m1 × m2 काय a/b म्हणजेच काय 3/λ. ओके डायरेक्ट लिहिले m1 + m2 आहे m1 × m2. ओके डायरेक्ट लिहिले. आता काय दिलेले स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 3 टाइम्स. ओके म्हणजे गिव्हन कंडिशन काय m1 इज इक्वल टू 3 m2. ओके मग आता ही m1 ची व्हॅल्यू एकदा इथं ठेवा एकदा इकडे ठेवा. ओके m1 ची किंमत इथं ठेवल्याच्यानंतर काय होणार मग आता हे 4m2 इज इक्वल टू -4/λ. केअरफुली पहा m1 ची किंमत काय 3m2 इथं ठेवून दिली. हे झालं 4m2 म्हणजेच m2 इज इक्वल टू काय -1/λ. आता ही m2 ची व्हॅल्यू इथं ठेवून द्या. m2 ची व्हॅल्यू काय -1/λ पण m1 इज इक्वल टू काय 3m2. मग याच्यावरून तुम्ही काय लिहिणार आता हिअर 3m2 × m2 इज इक्वल टू 3/λ या इक्वेशन. मग आता 3 ॲज इट इज किंवा हे 3 कॅन्सल केलं तरी चालते. ओके हे 3 हे m1 × m2 म्हणजेच काय m2² आणि m2 ची व्हॅल्यू काय इज इक्वल टू 3/λ. देन 3 कॅन्सल हे काय होते 1/λ² इज इक्वल टू 1/λ म्हणजेच λ² इज इक्वल टू λ रेसिप्रोकल घेतोय म्हणजेच λ² -λ इज इक्वल टू 0. देन λ इज इक्वल टू λ × λ -1 म्हणजेच काय आहे λ इक्वल टू 0 और λ इज इक्वल टू
1. ओके, आता इथे या ऑप्शनमध्ये काय दिलेले आन्सर काय याचं सी. मग आता तुम्ही हे लक्षात राहू द्या, दोन स्लोपमधली रिलेशन काय दिलेली आहे, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज के टाइम्स द अदर, कोणतंही असेल. मग आता तिथं 1 टाइम 3 टाइम 4 टाइम 5 टाइम जे काय असेल त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन. मग आता हे M1ची किंमत एकदा ॲडिशनमध्ये ठेवा, एकदा प्रॉडक्टमध्ये ठेवा, मिसिंग टर्म फाइंड आउट करता येईल. किंवा कधी वेळेस शो दॅटचा प्रॉब्लेम असते, काहीतरी आन्सर काढा म्हणतात, मग ते शो दॅटचे करा. एखादा शो दॅट म्हणजेच काय, आता CET तर शो दॅट नसणार, काहीतरी 4h² इक्वल टू काढा, नाही ते A इक्वल टू काढा किंवा B इक्वल टू काढा, या टाईपमध्ये काहीतरी एखादा प्रॉब्लेम असणार. ओके, तेच 76 प्रॉब्लेम पहा. ओके, 76. आता 76 मध्ये काय दिलेले, लाईन काय दिलेली, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 76 गेलो का कोणता करायचा, 4 टाइम्स जातो. ओके, 76 वाला करू, केअरफुली पहा. ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, 4 टाइम्स द अदर. ओके, आता इथं जनरल दिलेले म्हणजेच M1 प्लस M2 इट इज मायनस 2h/b आणि M1 इंटू M2 इज इक्वल टू a/b. ओके, झाले दोन्ही. आणखीन काय दिलेले, M1 इज इक्वल टू 4M2, M1 इज इक्वल टू 4M2. मग M1ची किंमत इथं ठेवून द्या पहिल्या ह्याच्यात. मग काय ते केअरफुली पहा, याच्यात किंमत ठेवल्याच्यानंतर 5M2 इज इक्वल टू मायनस 2h/b, 5M2 इज इक्वल टू मायनस, अँड देअरफॉर M2 इज इक्वल टू मायनस 2h/5 ही झाली M2ची किंमत. ओके, त्याच्यानंतर M1 पुन्हा याच्यात ठेवून द्या दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजेच काय ते 4M2 इंटू M2 इज इक्वल टू a/b. आता हे काय केलं, याच्यात किंमत ठेवली, कोणती, ही किंमत. M1ची किंमत एकदा इथे ठेवा, M1ची किंमत एकदा इकडे ठेवा. मग आता याच्यानुसार काय येते हे केअरफुली पहा, इट इज 4M2² इज इक्वल टू a/b, 4M2² मायनस 2h/5b² इज इक्वल टू a/b. म्हणजेच हे काय येते 4 इंटू 4h² अपॉन 25b² इज इक्वल टू a/b. आता आन्सर काय काढायचं आपल्याला, आन्सर 16h² इक्वल टू, मग हे पहा, हे 16h² म्हणजे हे एका साईडला ठेवणार, 16h² इज इक्वल टू, आता हे 25b² न्यूमरेटरमध्ये जाईल अपॉन b, म्हणजे लास्ट आन्सर काय 25ab. ओके, हे झालं तुमचं आन्सर. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ते बी ऑप्शन. ओके, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट या टाईपचा क्वेश्चन विचारतील, कोणतंही असलं तरी काय करायचं, M1ची किंमत एकदा M1 प्लस M2 मध्ये ठेवा आणि एकदा M1 इंटू M2 मध्ये, आणि स्ट्रेट कॅल्क्युलेशन. देन त्याच्यानंतर याच रिलेशनवर आणखीन एखादा प्रॉब्लेम, जर तुम्हाला सम, प्रॉडक्ट अँड डिफरन्स हे सगळं दिलेलं असलं, सम, प्रॉडक्ट आणि डिफरन्स, तर काय येईल, सम म्हणजेच काय M1 प्लस M2, प्रॉडक्ट M1 इंटू M2, आणि क्वेश्चनमध्ये गिवन तुम्हाला दिलेलं असणार M1 मायनस M2, हे तर माहिती आहे 2h/b, हे काय a/b, हे काढता येते. मग तुम्हाला हे क्वेश्चनमध्ये काहीतरी दिले असणार दोन्हीमधला डिफरन्स. ओके, मग जेव्हा डिफरन्स दिलेला असते तेव्हा या तिन्हीची एक रिलेशन यूज करायची, M1 मायनस M2² इज इक्वल टू M1 प्लस M2² मायनस 4M1 M2. ओके, रिलेशन. ओके, इट इज अ सिमेट्रिक एक्सप्रेशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके, क्वाड्रेटिकवरूनच तयार केले, या दोन्हीचं एक्सपान्शन करा, सारखंच येतात दोन्ही. M1 मायनस M2 म्हणजे याच्यात काय आले, ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन स्लोप्सची, M1 प्लस M2, M1 इंटू M2 आणि M1 मायनस
M2. ओके, एक लास्ट एक्झाम्पल पहा. डिफरन्सचा एखादा प्रॉब्लेम कोणता तरी. ओके, 70 नंबरचं एक्झाम्पल पहा. 70. ओके, केअरफुली पहा. द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय kx² + 4xy - 20y² इज ग्रेटर दॅन द स्लोप ऑफ अदर बाय 4. म्हणजे इथं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये काय दिलेले, ग्रेटर दॅन म्हणजे एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोपपेक्षा 4ने जास्त आहे, म्हणजे मोठा आहे. मोठा आहे म्हणजे दोन्हीमधला फरक किती आहे, 4. ओके, म्हणजे आता कोणता M1 - M2 लिहा किंवा M1 - M2 किंवा M2 - M1 लिहा. डिफरन्स किती आला आहे, 4. इक्वेशन काय, kx² + 4xy - 2y². ओके, त्याच्यावरून तुम्हाला M1 + M2 म्हणजेच काय -2h/b म्हणजे हे येते -4/-2 आणि M1 × M2 a/b इट इज k/-2. अरे मला ह्या किमती इथे ठेवून द्या. M1 - M2 इट इज अ 4. या प्रॉब्लेमसाठी 4 आहे. M1 + M2 काय 2, हे 2 आहे, -4/-2 -4 × हे काय होते k/-2. आता याचे कॅल्क्युलेशन हे किती होते 16, हे 4. आता केअरफुली हे मायनस आहे म्हणजे हे होणार प्लस. ओके, 2 कॅन्सल म्हणजे होते 2k. ओके, 4 इकडे येते 12 म्हणजे 12 = 2k म्हणजे k = 6. हे झालं k = 6, ऑप्शन डी. ओके, हे केअरफुली पहा. ओके, याच्यानंतर बाकी आणखीन आता हे झाले सम अँड प्रॉडक्ट. आता तुम्ही प्रॉब्लेम कोणकोणते घेतले तेवढे केअरफुली पहा. आज काय काय घेतले तर सगळ्यात आधी कंबाईंड इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशनसाठी एकतर फॅक्टर पाडा सरळ, 2च टर्म असले तर सरळ कॉमन घ्यायचे, नाहीतर फॅक्टर पाडा. फॅक्टर सरळ पडले तर चांगलं आणि फॅक्टर नाही पडले तर मग काय करायचे, फॉर्म्युला यूज करा. ते फॉर्म्युला केअरफुली पहा. त्याच्यानंतर नेचर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजिनियस इक्वेशन. मग नेचरसाठी काय तुम्हाला एकतर h² - ab ची व्हॅल्यू काढा. =0 आलं तर रिअल अँड कोइन्सिडंट, ग्रेटर दॅन 0 आलं तर रिअल अँड डिस्टिंक्ट, लेस दॅन 0 आलं तर डज नॉट रिप्रेझेंट लाईन्स. मग तुम्हाला कॅल्क्युलेटेड प्रॉब्लेम इथेच देतील, अशी एखादी इक्वेशन देतील आणि त्या इक्वेशनवरून काय करायचं त्याचं नेचर सांगा, रिअल, डिस्टिंक्ट किंवा डज नॉट रिप्रेझेंट लाईन्स. त्याच्यानंतर ॲक्झिलरी इक्वेशन. ॲक्झिलरी इक्वेशन काय, 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप माहीत झाला की सरळ ॲक्झिलरी इक्वेशन. 2 लाईनपैकी एकाही लाईनचा स्लोप माहीत झाला की ॲक्झिलरी इक्वेशन. त्याच्यानंतर सम अँड प्रॉडक्ट. ओके, सम अँड प्रॉडक्ट M1 + M2 -2h/b, M1 × M2 a/b, त्या रिलेशनवरचे प्रॉब्लेम. ओके, एवढे प्रॉब्लेम केअरफुली करा. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आता काय राहिले, ॲक्यूट अँगल राहिले, पण कंबाईंड इक्वेशन काढायचे राहिलेत ना. आपण फक्त त्याच्या रिलेशनवरचे प्रॉब्लेम घेतलेत. फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स ते क्वेश्चन आणि ॲक्यूट अँगलचे प्रॉब्लेम. ओके, या वर्षीसाठी जनरल सेकंड डिग्री इक्वेशन नाही, म्हणजे तुमचं आणखीन पुढच्या लेक्चरमध्ये संपून जाते सगळं.